ओवीची छान मॉर्निंग झाली होती. ओवी झोपेतून उठली का तिला तिच्या ब्लँकेट सोबत खेळायला फारच आवडतं. ओवीसाठी मी आज मखाना शिरा बनवणार आहे. त्यासाठी मखाना तुपात छान खरपूस भाजून घ्यायचा आणि थोडं थंड झाल्यावर ग्राइंड करून घ्यायचा. मखाना पौष्टिक आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे बाळाची हाडं मजबूती, पचन आणि वजन वाढीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. पातेल्यात तूप गरम करून मखाण्याची पावडर परतून घ्यायची. त्यात तुम्ही दूध किंवा पाणी घालू शकता. त्यात तुम्ही गूळ किंवा खजूरही घालू शकता. त्यानंतर 2-3 मिनिटं शिजवून घेतलं आणि मला त्यात केळं घालायचं होतं. म्हणून मी केळं, काजू, बदाम पावडर आणि मखाना बनवलेला शिरा त्यात घालून ग्राइंड करून घेतलं. येथे मखाना शिरा तयार आहे. तुम्ही तुमच्या बाळासाठी काय पौष्टिक पदार्थ बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज पावसाने विश्रांती घेतली होती. मग म्हटलं चला ओवीला बाहेर घेऊन जाऊया. आकाशात पक्ष्यांना बघून ओवी खूप खुश झाली. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.